पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास हातीत पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार. तुकाराम पाटील. सांगोला तालुका शेकाप पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास हातीत पंचायत समिती गणामधून आपण चालू वेळेची पंचायत समिती निवडणूक लढवणार, असे मत जुजारपूर गावचे युवा नेते तुकाराम पाटील यांनी शिवकाळ न्यूजशी बोलताना व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या असून जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय पदांचे आरक्षण प्रशासनाकडून नुकतेच जाहीर झालेले आहे. त्यामुळे अनेक इच्छुक मंडळी जोमाने कामाला लागली आहेत. जुजारपूरमधील शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते तुकाराम पाटील हातीत पंचायत समिती गणामधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून तालुका शेतकरी कामगार पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास आपण ही निवडणूक जोमाने लढणार, असं मत त्यांनी व्यक्त केलं. उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे प्रसार माध्यम प्रतिनिधी यांना तुकाराम पाटील यांनी सांगितलं. तुकाराम पाटील हे या भागातील युवा नेते असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुजारपूरचे माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. तुकाराम पाटील हे स्वच्छ प्रतिमा, शांत आणि संयमी स्वभावाचे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून युवकांमध्ये प्रसिद्ध आहेत. पाटील कुटुंबाने शेकापची पताका खांद्यावर घेऊन स्वर्गीय आबासाहेबांबरोबर निष्ठेने व प्रामाणिकपणे काम केलं आहे. त्यामुळे समाजसेवेचा वारसा तसेच हातीत गणातील जनतेचा आशीर्वाद आपल्याबरोबर असल्याने पक्षाने संधी दिल्यास आपण निश्चितपणे ही निवडणूक लढवून विजयश्री नक्की खेचून आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हातीत पंचायत समिती गण हा अतिशय प्रतिष्ठेचा झालेला आहे. राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सांगोला तालुक्यातील हातीत पंचायत समिती गण हा सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे. या गणामध्ये इच्छुकांची मोठी भाऊगर्दी पाहायला मिळतीये. या रणधुमाळीत अग्रेसर नाव म्हणजेच जुजारपूरचे युवक नेते तुकाराम पाटील हातीत पंचायत समिती निवडणुकीतील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून मतदारसंघातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. प्रामुख्याने युवक उमेदवारांमध्ये ही लढत होईल अशी चिन्हे दिसत आहेत. शेतकरी कामगार पक्ष आपली ताकद टिकवून ठेवणार का, भाजपचे कमळ फुलणार, हे येणाऱ्या काळात कळेलच. नक्की गुलाल कोणाचा हे सर्वस्वी मतदार राजा ठरवणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर शिवकाळ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. शिवकाळ न्यूजसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे. धन्यवाद.